विमा संरक्षण घेतलेल्या आंबा काजू बागायतदार शेतकऱ्यांना 28 ऑगस्ट 2024 पर्यंत पीक विमा नुकसानीची रक्कम मिळाली नाही, तर 29 ऑगस्ट 2024 रोजी ओरोस इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांना घेऊन लाक्षणिक धरणं आंदोलन छेडण्यात येणार आहे, अशी माहिती ठाकरे गटाचे नेते सतीश सावंत यांनी दिली। पाहूयात। आंबा आणि काजू विम्यासंदर्भात यापूर्वी सन्माननीय जिल्हा कृषी अधीक्षकांची बैठक झालेली होती। सन्माननीय आमदार वैभव नाईक असतील, आम्ही असतील आणि या आंबा काजूच्या संदर्भातला संरक्षित कालावधी जो आहे तो या ठिकाणी 30 जून पर्यंत संपलेला आहे। हे संपलेलं असून सुद्धा आज आंबा आणि काजू विम्याची रक्कम जी आहे ही अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही आहे। कृषी अधीक्षक आणि यांच्याशी चर्चा केल्यानंतर अद्यापही केंद्र आणि राज्याने विम्याचा हप्ता न भरल्यामुळे आज आंबा काजू बागायतदारांची विम्याची रक्कम मिळत नाही आहे। 28 ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी विम्याची रक्कम देण्याचं आश्वासन कृषी अधीक्षकांनी दिलेलं होतं, रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेलं होतं। उद्याच्या 28 ऑगस्ट पर्यंत ही विम्याची रक्कम शेतकऱ्यांना न मिळाल्यास 29 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर या विमा कंपनीच्या विरुद्ध सन्माननीय आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन धरण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे। तर 28 ऑगस्ट पर्यंत ही विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास 29 ऑगस्टला विमा कंपनीच्या विरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या वतीने धरणे आंदोलन धरण्याचा निर्णय आज शिवसेना पक्षाच्या वतीने घेण्यात आलेला आहे। तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 29 ऑगस्टला 10:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात जमण्याचं आवाहन आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही करत आहोत।